नमस्कार मित्रांनो, मी दीपक वानखेडे आपल्या सर्वांचं माझ्या कुलस्वामिनी मीडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आहे. बुक फॉर यू शीर्षका अंतर्गत आज मी पुस्तक आणलं आहे ते पुस्तक आहे पंढरीनाथ महाविद्यालय नरखेड येथील प्राचार्य डॉक्टर जयंत अजाबराव जवंजाळ पाटील यांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सामाजिक व राष्ट्रीय कार्य. आजच्या भागाचे संहिता वाचन केलेले आहे नागपूरच्या सुप्रसिद्ध संहिता वाचक अंजली कुलकर्णी यांनी. पंढरीनाथ कला वाणिज्य महाविद्यालय नरखेड येथील प्राचार्य डॉक्टर जयंत जवंजाळ यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सामाजिक व राष्ट्रीय कार्य या PhD शोधप्रबंधाचे रूपांतरित झालेले पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे. या पुस्तकात एकूण 6 प्रकरणे आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे विदर्भाला पडलेले गूढ स्वप्न होय. अशा या राष्ट्रसंताचे विचार केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला कळावे व त्यांच्या जीवनावर आणि कार्यावर शास्त्रशुद्ध संशोधन व्हावे हीच अपेक्षा जगभरातील राष्ट्रसंतांच्या अनुयायांची होती. डॉक्टर जयंत जवंजाळ यांच्या संशोधनातून निर्माण झालेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सामाजिक व राष्ट्रीय कार्य हा ग्रंथ वाचल्यानंतर राष्ट्रसंतांच्या अनुयायांचा उद्देश पूर्ण झाल्याचे समाधान आहेच, परंतु त्याचवेळी डॉक्टर जयंत जवंजाळ यांनी त्यांच्या शास्त्रशुद्ध संशोधनाद्वारे राष्ट्रसंतांचे जीवन, सामाजिक व राष्ट्रीय कार्य ग्रंथरूपाने एकत्र करून विद्यापीठाच्या ज्ञानरूपी खजिन्यामध्ये मोलाची भर घातली आहे. डॉक्टर जयंत जवंजाळ यांच्या ग्रंथातील पहिले प्रकरण हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आहे. त्यांनी केलेल्या नोंदी व सांगितलेले बारकावे फार महत्त्वपूर्ण आहेत. उदाहरणार्थ, राष्ट्रसंत तुकडोजींचे पाळण्यातील नाव माणिक. 30 एप्रिल 1909 या त्यांच्या जन्मदिवशी ऐन जन्माच्या वेळी त्यांच्या यावलीतील झोपडीचे छत वाऱ्याने उडून गेले आणि कडाडत्या विजांसह पावसाने कहर केला इत्यादी. घरातल्या बिनतोड अभावासोबतच मायमंजुळेच्या भक्तिमय संस्कारांनी त्यांचे बाल्यमन अंतर्बाह्य समृद्ध होत गेले. संवेदनशून्य, रूढीबद्ध संस्कारानिशी जगणाऱ्या सभोवतालच्या समाजातील विपरीतांचे चटके सहन करताना माणिकला वरखेडचे सत्पुरुष श्री आडकोजी महाराजांचा संत सहवास आधारवडाप्रमाणे मौल्यवान वाटू लागला. परमहंस आडकोजींना गृहस्थानी कल्पून मनातल्या विकल्पांची उत्तरे माणिक यांच्या माध्यमातून मनोमन प्राप्त करून घेऊ लागले. त्यांच्याच पडत्या फळाची आज्ञा घेऊन वयाच्या 16व्या वर्षी रामटेकच्या जंगल पहाडात वास्तव्य करून कधी माधुकरी तर कधी कंदमुळे खाऊन माणिकने 6 महिन्यात हठयोगाची साधना करून योगसिद्ध प्राप्त करून घेतली. ईश्वराला अंतर्भावाने आळवताना वयाच्या 9व्या वर्षापासूनच माणिक यांनी काव्य रचण्यास आरंभ केला होता. स्वतःच्या उत्स्फूर्त करुणामय अशा या बालसुलभ काव्यरचनांच्या वैशिष्ट्यपूर्ण गायनातून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नेरी, चिमूर, ताडोबा या जंगल परिसरातील आदिवासी, गोवारी, धनगर आदी मागास जमातीमधील गोरगरिबांमध्ये वावरून त्यांच्यात समानता व बंधुभाव पेरण्यास व त्यांच्यातील अंधविश्वास निरस्त करण्यास प्रारंभ केला होता. पुढे 25व्या वर्षात पदार्पण करून माणिक देवबाबा समाजाच्या विविध थरांमध्ये वावरत असताना चिमूर ते वरखेड व यावली परिसरातील तरुणांमध्ये आपली भजने, काव्यरचना, क्रीडा व शंका समाधान यामधील कौशल्याद्वारे चैतन्य ओतत गेले. डॉक्टर जयंत जवंजाळ यांचा संशोधनपर ग्रंथात राष्ट्रसंतांच्या सामाजिक कार्यावर विशेष भर देण्यात आला आहे. राष्ट्रसंतांनी केलेल्या सामाजिक कार्याची यादी पाहून असे वाटते की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे सामाजिक सुधारणांचा विश्वकोशच म्हणावा लागेल. राष्ट्रातील बहुविध घटकांमध्ये मोकळेपणाने मिसळून आणि आपल्या विलक्षण प्रभावशाली लेखणी, वाणी व कार्यकलापांद्वारे
त्या सर्वांना राष्ट्र नवनिर्माणाचे बाळकडू पाजण्यात राष्ट्रसंत तुकडोजींनी सारे जीवन व्यतीत केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वतःला आध्यात्मिक चौकटी कधी बांधून ठेवले नाही. सगळेच संत हे समाजसुधारक असतात, परंतु त्यांच्याही पुढे जाऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे जाज्वल्य राष्ट्रभक्तीचे आदर्श होते व म्हणूनच चिमूरची क्रांती घडलेली आहे. तुकडोजींच्या प्रेरणेने चिमूर, आष्टी, यावली, वरुड, चंद्रपूर, वरोरा, हिंगणघाट या संपूर्ण विदर्भ परिसरामधून 9 ऑगस्टच्या नागपंचमीला क्रांतीचा आगडोम उसळला आणि तुकडोजींनी लोकमानसात रुजलेल्या राष्ट्रभक्तीचा साक्षात्कार देशाला झाला. त्याकरिता तुकडोजींना तुरुंगवासही भोगावा लागला. चीनी आक्रमण, पाकिस्तानी युद्ध अथवा कोयना भूकंप अशा असाधारण विपरीत परिस्थितीत अडकलेल्या फौजी बंधूंना वा नागरिकांना मुक्तीची हमी म्हणून ओजस्वी स्फुरणे व श्रेयाची अधिष्ठाने त्यांनी पुरवली, जेणेकरून त्यांची राजनिष्ठा प्रज्वलित व्हावी. या सर्व नोंदी व बारकावे प्राचार्य डॉक्टर जयंत जवंजाळ यांच्या सूक्ष्म व तीव्र बुद्धिमत्तेचे द्योतक आहे. प्राचार्य डॉक्टर जयंत जवंजाळ यांनी आपल्या शोधग्रंथाचा शेवट ग्रामगीता या प्रकरणाने केला आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता ग्रंथ आज सांप्रत युगाची संजीवनी बुटी होय. त्यांच्या साहित्य भंडारातील तो एक दैदिप्यमान कोहिनूर हिरा होय. ग्रामगीता ही खऱ्या अर्थाने महाराजांची हृदयगाथा आहे. कर्तव्य विसरलेल्या जनतेला कर्तव्याची जाणीव करून अन्यायाविरुद्ध लढण्याचे व त्यांच्यात चैतन्य निर्माण करण्याचे कार्य या ग्रामगीतेत आहे. सदर ग्रंथाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरचे माजी कुलगुरू माननीय डॉक्टर S.N. पठाण यांचे पुरस्काररूपी शब्द लाभले आहेत. डॉक्टर जयंत जवंजाळ यांनी ग्रामगीतेवर राष्ट्रसंतांचे मांडलेले विचार व एकूणच हा संपूर्ण ग्रंथ अत्यंत माहितीपूर्ण, उपयुक्त व अर्थपूर्ण बनला आहे असे नमूद करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सदर ग्रंथ संदर्भ ग्रंथ किंवा पाठ्यपुस्तक म्हणून स्वीकारले गेले तर विद्यार्थ्यांना त्यांचा जबरदस्त फायदा होईल याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही व त्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सामाजिक व राष्ट्रीय कार्य या पुस्तकांची मी शिफारस करत आहे असे ते या पुस्तकात लिहितात. सोबतच या महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री माननीय अनिल देशमुख यांनी या पुस्तकाला शुभेच्छा संदेश दिला आहे. शुभेच्छा संदेशात त्यांनी लिहिले की या पुस्तकाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वाचा व कर्तृत्वाचा आलेख जनतेसमोर येईल, तसेच जास्तीत जास्त लोकांना या पुस्तकातून प्रेरणा घेता येईल. माजी गृहमंत्र्यांनी या पुस्तकाला विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. प्राचार्य पदावर विराजमान असलेले लेखक डॉक्टर जयंत जवंजाळ यांच्या अध्यापन कार्याचा 31 वर्ष तसेच प्रशासकीय कार्याचा 15 वर्षाचा अनुभव आहे. तसेच त्यांना पंजाबराव देशमुख नॅशनल अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन एज्युकेशन 2013 तसेच डिलीट फॉर युनिव्हर्सिटी सेंट्रल अमेरिका 2023 हे सन्मानही मिळालेले आहेत. त्याचसोबत सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असून संबंधित परिषदांमध्ये त्यांना कायम सदस्यत्व मिळाले आहे. संयोजक, लेखक, संपादक अशा विविध भूमिकातून त्यांनी कार्य केले असून अनेक पुरस्कारांसोबत त्यांना मोठे सन्मानही मिळाले आहेत. राष्ट्रसंतांच्या जीवनकार्याशी निगडीत या पुस्तकात अनेक माहितीपूर्ण फोटो असून 250 पानांचे हे आकर्षक मुखपृष्ठ असणारे पुस्तक नागपूरच्या साई ज्योती प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे समाजाच्या सर्व स्तरातून उत्स्फूर्त स्वागत होत आहे. आमचा हा उपक्रम आपल्याला कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. पुन्हा भेटू नव्या पुस्तकासोबत. धन्यवाद.